अशी घोर प्रतिज्ञा करणारे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे या देशाला शिक्षणाचा मार्ग दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले, ज्या महामानवाने या देशाला एका कायद्याच्या पुस्तकामध्ये बांधलं आणि हा देश कायद्यावर चालतो, असे ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्याची लेखणी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना रशियापर्यंत पोहोचवणारे आणि साहित्यामध्ये विक्रम करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आजचे सर्व हे कार्यकर्ते, खरं म्हणलं तर महामानवाला अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करणार आहे. हा कार्यक्रम सचिन भाऊ साठे यांच्या संघटनेच्या माध्यमातून आहे आणि सचिन भाऊ साठे हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुळातले आहेत आणि आपण सर्व अण्णाभाऊ साठेंच्या, लहुजी वस्ताद साळवेंच्या, बाबासाहेबांच्या वंशातले जे कार्यकर्ते आहात, हे सर्व कार्यकर्ते सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण आता आमच्या वंशाचं काय ह्याची शोध घेण्याची वेळ आलेली आहे. आम्हाला खूप लोकांनी हिणवलं, तुमची अवकात काय, तुम्ही आमचे नाहीतच, तुम्ही पूर्वीचे बी बाबासाहेबांचे नाहीत, आताही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाहीत आणि पुढे बी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे राहचाल असा आम्हाला विश्वास नाही आणि म्हणून तुम्ही आमचे भाऊ नाहीत, आम्ही तुमचे भाऊ नाहीत, अशा सुद्धा कमेंट बरेचशा मी सोशल मीडियावर पाहिलेल्या आहेत. पण माझं स्पष्ट त्यांना मत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका विशिष्ट जातीच्या चौकटीतले नाहीत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जागतिक लेवलचे विद्वत्तेतले महामेरू आहेत, हे कुणाला विसरता येणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेत असताना, बाबासाहेब आंबेडकरांना मानत असताना, बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकत चालत असताना, त्यांचे विचार घेत असताना जर कोण आमच्या आडवं येत असेल तर त्यांना तुडवून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन मान समाजाला घडवल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आमची आहे. कारण हा देश ज्या महामानवाने घडवला त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून त्यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून मांगाचे तरुण फकीरासारखे क्रांतीवीर शहीद झाले. शहीद त्यामध्ये जनार्दन मवाडे नावाचा माणूस कुणाला माहीत नाही, पण जनार्दन मवाडे नावाचा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं पाहिजे म्हणून नारे देत होता. जय भीम जय भीम म्हणणारा हा तरुण लोकांना खटकला आणि उच्चवर्णीय लोकांनी 150 वार त्याच्यावर केले आणि जनार्दन मवाडे नावाचा मांग समाजाचा तरुण पहिला शहीद झाला, दुसरा पोचीराम कांबळे शहीद झाला, तिसरा चंदर कांबळे शहीद झाला, चौथा श्रीपतराव शिंदे शहीद झाला, पाचवा अंकुशराव शिंदे शहीद झाला. एवढे मांग बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानासाठी मेले असताना सुद्धा तुम्ही आमचे कोण नाहीत म्हणणाऱ्या माणसाला आत्मपरीक्षण करायची गरज आहे की खरं बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम कुणी केलं तर मांग जातीने प्रेम केले हे विसरता येणार नाही, हे ठासून सांगा. कुणा कुणीतरी म्हणलं अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद साळवे यांचं कार्य काय.
अण्णाभाऊ साठेने काय काम केलं? 4 पुस्तकं लिहिले. लहुजी वस्ताद साळवेने काय काम केलं? अरे प्रश्न विचारानो, विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळव्याने जरी पाहिलं नसेल तरी लहुजी वस्ताद साळव्यांचं काम सावित्रीबाई फुलेंना पाठिंबा देऊन या देशामध्ये शिक्षण रुजवण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर ते क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळव्यांनी केलं. हेही कुणाला नाकारता येणार नाही. मुक्ता साळवेंनी तेच सांगितलं, आम्ही कोणत्या धर्माचे हे ईश्वरा तू सांग. तसंच अण्णाभाऊ साठेंनी म्हटले. एक कवी म्हणतो, चव्हाण साहेब, कांबळे साहेब, V.A. छानवते नावाचा कवी म्हणतो, तुझ्या डफावरची एक थाप इथल्या भांडवलदाराची झोप उडवीत होती अण्णा. तुझ्या डफावरची एक थाप इथल्या भांडवलदाराची झोप उडवीत होती अण्णा. तुझ्या गीताचे बोल मात्र लाखो माणसं आपल्या जिभीवर घडवीत होती अण्णा. अण्णा, तुझं गीत साऱ्या जगानं ऐकलं पण तुला कोणीही पोटाशी नाही धरलं. तुझं गीत हमालाचं, मजुराचं, गुलामाचं ते निशाण होतं आणि अंधश्रद्धा राबवणाऱ्या शेषराजाच्या विरोधातल्या बंडाचं होतं. अण्णा, बरे केलंस. तुझं गीत साऱ्या जगानं ऐकलं पण तुला कोणीही नाही पोटाशी धरलं. तसं अण्णाभाऊला आता दुसऱ्याने पोटाशी नाही धरायची गरज. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंना V.A. छानवते म्हणतात, बरं केलंस तू जाता जाता एक नाळ जोडली शाने म्हणलास, जग बदल घालून घाव, मला सांगून गेले भीमराव, मला सांगून गेले भीमराव. आता ती नाळ कोणारा, आता ती नाळ तोडतो म्हणणाऱ्याला तुटणार नाही. आणि या क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळव्यांच्या पोराची क्रांतीची वाट कधी सुटणार नाही, कधी सुटणार नाही. अरे हे मांग नाहीत, हे मांग नाहीत, तर क्रांतीवीराच्या अवलादी आहेत. आणि तेच खरे क्रांतीवीर फकीराचे साथीदार, तेच खरे क्रांतीवीर मांग आहेत. आणि हेच आमचे मांग आहेत. हे तर्रे बांड पोरं 5-50 दिसतील पण 50,000 पोरं गोळा करण्याची क्षमता याच पोरामध्ये आहे. हे महाराष्ट्रानं दाखवून दिलंय. माझं स्पष्ट मत आहे की आज या स्टेजवरून मी रामचंद्र भरांडे साहेबांचं अभिनंदन करतो, सचिनजी साठे साहेबांचं अभिनंदन करतो, रमेश बागवेंचं अभिनंदन करतो, उत्तम प्रकाश खंदेरेंचं अभिनंदन करतो, कांबळे साहेबांचं अभिनंदन करतो, सुधाकर भालेरावांचं अभिनंदन करतो, लक्ष्मणराव ढोबळेंचं अभिनंदन करतो. जे जे या समाजासाठी रात्रंदिवस आपले लेकरं बाळं सोडून, आपल्या वयाचं भान सोडून पुढच्या पिढीसाठी लढणाऱ्या सगळ्याच मांग समाजाच्या नेत्याला साष्टांग दंडवत घालतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. कारण तुमच्यामुळं ही तरुण पिढी घडणार आहे आणि भावी आयुष्यातलं आरक्षण ह्या तरुण पोराच्या पदरात पडणार आहे. लोक म्हणतील, अरे मांगावनं काय कमवलं तुम्ही, आतापर्यंत आम्हाला तुम्ही काय दिलं, काय केलं समाजाचं कल्याण. आज मी या लढणाऱ्या मातंग समाजाच्या महाराष्ट्रातल्या सर्वच नेत्याला सांगतो, बाबांनो, तुमच्या 100 संघटना, 227 संघटना आहेत, 257 संघटना वेगवेगळ्या मार्गाने जाऊ देऊ नका. काय पक्षातले कार्यकर्ते आहेत ते पक्ष वेगवेगळ्या मार्गाने जाऊ देऊ नका. कारण वेळ आली एक संघ राहण्याची आणि ती एक संघ राहिल्यामुळे आज महाराष्ट्रातला आरक्षणाच्या मुद्द्यावर घराघरातला मांग एक झालाय. या मांग समाजाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मी पूर्वाश्रमीच्या महार समाजाला आणि आताच्या बौद्ध समाजाला साष्टांग दंडवत घालतो. बाबांनो, तुम्ही जर या मांगाला डिवचलं नसतं
तर महाराष्ट्रातला मांग एक झाला नसता. कारण आम्हाला एक करण्याचं काम सुद्धा आणि ते श्रेय सुद्धा तुम्हालाच जात आहे. हे सुद्धा तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि एक ध्यानात ठेवा, तुम्ही 1000 वेळा जरी म्हणलात बाबासाहेब आंबेडकरांचं तुमचं काही नातं नाही, तुम्ही बाबासाहेबासाठी लढला नाहो, उद्या बाबासाहेबांसाठी तुम्ही काही करणार नाहो, हे सगळंच आम्हाला मान्य आहे. एक ध्यानात ठेवा, तुम्ही म्हणलात म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांपासून 1 इंचही मागे जाणार नाही. आणि बाबासाहेबांचं तुम्ही कौतुक केलं म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना सोडणार नाही. आता खरी लढाई बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची लढाई. या महाराष्ट्रात या बाकीच्या तुम्हाला सोडून, महार समाजाला सोडून 58 जातीला घेऊन बाबासाहेबांचा खरा विचार पेरण्याचं काम यापुढे मांग केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. कारण बाबासाहेबांना साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या सगळ्या लिखाणाची लेखणी आणि सगळं साहित्य फकीरांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आमचे आहेत. आता बाबासाहेब तुमचे आहेत का नाही हे तुम्ही ठरवा, पण बाबासाहेब आमचे आहेत. लहुजी बाबा आमचे आहेत, अण्णाभाऊ आमचे आहेत. गौतम बुद्धांच्या सोबत तर मांग समाजानं रात्रंदिवस काम केलंय. आणि प्रसेनजित राजा हा मांगाचा आहे, म्हणजे गौतम बुद्ध सुद्धा आमचे आहेत. महात्मा ज्योतिराव फुलेंना वाचवण्याचं काम मांगाने केले, म्हणजे लहुजी वस्ताद साळव्यांचे जे शिष्य आहेत, तालीम शिष्य, लहुजी वस्ताद साळव्यांचे तालीम शिष्य महात्मा ज्योतिराव फुले. शिक्षणाचा मार्ग लहुजी बाबानं महात्मा ज्योतिराव फुलेंना आशीर्वाद देऊन चालू केला. आता महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा आमचे आहेत. आणि आरक्षण 1902ला राज्यश्री शाहू महाराजांनी पडलेल्या जातीला, पिछलेल्या जातीला, मागासलेल्या जातीला आरक्षण 1902ला राज्यश्री शाहू महाराजांना दिलं. आणि त्याच आरक्षणाची लढाई आज आम्ही त्यांच्या विचारावर, बाबासाहेबांच्या कलमाच्या नियमावर बोट ठेवून आरक्षण आम्ही मागतो. याचाच अर्थ राज्यश्री शाहू महाराज सुद्धा आमचे आहेत. आणि ज्या वंशामध्ये आम्ही जन्मालात त्या वंशाचं नाव आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि त्यांच्या लेखणीच्या पावलावर पाऊल देऊन, त्यांच्या लेखणीच्या पावलावर पाऊल देऊन आता प्रत्येक मांगाचा पोरगा आरक्षण कसं मिळतंय म्हणून लेखणी घेऊन बसलाय. आणि तीच लेखणी अण्णाभाऊची आहे. आणि म्हणून अण्णाभाऊच्या वंशातले आम्हीच आहोत, हेही लक्षात ठेवा. आणि सचिन भाऊ त्यांच्या वंशातले आहेत. आम्ही जाणीवपूर्वक सचिन भाऊ साठे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आणि अण्णाभाऊ साठेंचं स्वप्न साकार करणार. या सगळ्या भूमिका आम्ही आता निभावणार आहेत. महार बांधवांनो आणि आताच्या नवबौद्ध बांधवांनो, तुम्हाला राग येतो महार म्हणल्यावर, काय येतो असा एक माझा प्रश्न आहे. कारण तुम्ही अजून हिंदू महार टिशीवर जशाना तसं ठेवलेला आहे. तुम्ही अजून महारकी सोडलेली नाही असा त्याचा अर्थ होतोय. 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार या शब्दावर फुली मारली. महार ही शब्द नष्ट केला आणि कुठलाच महार जातीचा शब्द तथागत गौतम बुद्धाच्या फॉर्मॅलिटीवर येऊ नये म्हणून जातीचा रखाना मोकळा ठेवला. कारण तिथं फक्त बौद्ध आहे आणि त्या बौद्धाच्या धम्माचं काम मागावाने केलंय. म्हणून तुम्हाला राग यायची गरज नाही. खरे बौद्ध सिद्धार्थ गौतम बुद्धासोबत काम करून जगाला बौद्धाचा संदेश देणारे पहिले राजे प्रसेनजित आहेत. म्हणजे आम्हीच खरे बौद्ध आहेत, हेही विसरू नका. आणि 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसोबत जे धम्म स्वीकारलाय त्या धम्माचा संदेश देण्यासाठी, आमच्या मांगवड्यातली पोतराजकी नष्ट करण्यासाठी, तुम्ही आम्हाला हिणवता ना, आमच्या देवदास्या नष्ट करण्यासाठी. तुम्हाला जर लय प्रेम असेल
तर आता गौतम बुद्धाचे भिक्खू मांगवाड्यात फिरवा आणि मांगवाड्यातली महारवाड्यातली पोतराजकी कायमची नष्ट करा, मग तुमचं खरं प्रेम आमच्यावर आहे असा विचार आम्ही करू. जोपर्यंत 13% आरक्षण आजपर्यंत आहे, त्याच्या जे जास्त शिकले त्या शिकलेल्या लोकांना त्यांचा फायदा झाला. आमचे मांगाचे माणसं शिकले नाहीत. 1930 ते 1952 पर्यंत आमच्यावर गुन्हेगाराचा कलंक होता, म्हणून आम्हाला तारका होत्या. ती तारका करण्यामध्ये आमचा वेळ गेला आणि त्याच्यामुळं आमचं लेकरू शिक्षणापासून दूर झालं. पोतराज झाले, नंदीवाले झाले, देवदासी झाले, डाकू झाले, चोर झाले, फकीरा झाले आणि म्हणून शिक्षणापासून मागे राहिले. आता ह्याचं सगळंच गुण नष्ट करण्यासाठी तुम्ही थोरला भाऊ म्हणून आमच्या मांगवाड्यामध्ये भिकू फिरवा. तुम्ही तिथं मारवाड्यामध्ये 100 वेळेस जय भीम म्हणण्यापेक्षा मांगवाड्यात येऊन 50 वेळेस जय भीम म्हणा, बाबासाहेब रुजवा. तुम्ही आम्ही भाऊ भाऊ. आज हे आहे ते आरक्षण समान दोघं जण वाटून खाऊ. तुम्ही एकटंच खायला तीच आम्हाला भगवना. आम्हाला तुम्ही आता देण्यासाठी सहकार्य करा अशीच आमची विनंती आहे. तुम्ही खाल्लं नाही बाबांनो, तुम्ही शिक्षण घेतलंय आणि त्या शिक्षणातून तुम्हाला त्याचा वाटा जास्त मिळाला. आमच्या मांगाच्या पोराला शिक्षण घेता आलं नाही. आता आमच्या मांगाच्या पोरं शिकलेत, कुणी जास्त वाटणी घेतली त्याला ती कळायले. आता ती वाटणी आम्हाला मिळावी म्हणून मांगाचं पोरगा आता मंत्रालयामध्ये पळायले आणि त्या पळणाऱ्या मांगाच्या पोरात आरक्षणाची वाटणी मिळाली पाहिजेत असं आमचं महाराष्ट्राला म्हणणं आहे, तुम्हाला म्हणणं नाही. आणि तुम्हाला जरी म्हणलं आम्ही तर तुमच्या हातात आरक्षण देण्याचं काय आहे का? नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला मानतो, महाराष्ट्र सरकारला मानतो. आणि भूषण गवई भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निर्वाळा दिला आणि ती सहजासहजी दिला नाही तर राज्यघटनेच्या नियमाला धरून दिला. त्यांचं म्हणणं असं आहे बाबासाहेबांचं की 59 जातीपर्यंत आरक्षणाचा वाटा पोचला पाहिजेत, कारण जे खाल्ल्या दर्जापर्यंत आरक्षण मिळालं नाही तिथपर्यंत ते आरक्षण मिळालं पाहिजे, ही बाबासाहेबांची भूमिका आहे. आणि ज्या समाजाला जास्त आरक्षण मिळाले तो पुढारलाय, तो मोठा झालाय, तो खासदार झालाय, आमदार झालाय, मंत्री झालाय, राष्ट्रपती झालाय, सर्वोच्च न्यायालय झालाय, काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष झालाय. आता आमच्या मागाला आरक्षण तर मिळू देणार आहे असं आमचं म्हणणं आहे. म्हणून तुम्ही आम्हाला आडवं जाण्याबद्दल आमचं काहीही मत नाही. तुम्ही आडवं जावं लागतंय, कारण तुम्हाला स्वतंत्र अधिकार आहे न्याय मागण्याचा. तुम्ही न्याय मागा. मागावाला आरक्षण मिळालंच नाही पाहिजेत म्हणून तुम्ही न्याय मागा. आता मागाने न्याय मागायचा आहे, आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आमच्या वाटणीचा समान वाटा आम्हाला मिळाला नाही. आम्ही द्या म्हणून भांडू, तुम्ही देऊ नका म्हणून भांडा, दोघं बी भांडू, पण आरक्षण कुणाला द्यायचं ही सरकार ठरवेल. तुमच्या आमच्यात वाद नको आणि सोशल मीडियावर एकमेकाला शिव्यागाळी करू नका. एखाद्या जातीवर मातंग समाजाला माझी विनंती आहे, आपले तरुण काय अज्ञान असतील त्यांनी सोशल मीडियावर कुणाला शिव्या देत बसू नका. महापुरुषाचा तर अपमान करूच नका, कारण महापुरुष जर नसते तर तुम्ही आम्ही या माईकवर सुद्धा बोलला नसतात. हे सगळी कृपा बाबासाहेब आंबेडकरांची आहे, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करू नका. त्यांनी केला तर रितसर त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, पण आपल्या तोंडून त्यांचा अपमान होऊ नये एवढी एक दक्षता तुम्ही समाज बांधव म्हणून तुम्ही घ्या. कारण आपण अण्णाभाऊ साठेंच्या वंशातले आहेत आणि अण्णाभाऊ साठेंनी फकीरा कादंबरी बाबासाहेबाला अर्पण केली. किमान आपल्या आयुष्यातले चांगले गुण तरी आपण बाबासाहेबाला अर्पण करूया आणि त्यांच्या विचारानं भावी आयुष्य चांगल्या पद्धतीनं घडवूया. आरक्षणाचा मुद्दा लय लांब नाही, आता हातातोंडाला आलंय, 100% मिळणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाकडे डबल याचिका दाखल केलेल्या सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्या. ह्याचा अर्थ काय? सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय बदलता येत नाही आणि तो बदलता कुणाला येतो तर राष्ट्रपतीला येतो. पण राष्ट्रपतीला निर्णय बदलण्यासाठी सुद्धा काही नियमावली आहेत. म्हणजे राष्ट्रपती बी आमचा आहे, सर्वोच्च न्यायालय बी आमचं आहे, देशाचे पंतप्रधान बी त्याच पक्षाचे आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा
त्याच पक्षाचे आहेत, याचा अर्थ फक्त आरक्षणाची दिलं एवढी घोषणाच करायची राहिली. आपल्या या पदयात्रेला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं सचिन भाऊ साठे यांच्या पाठीशी खंबीर राहावा. जर पदयात्रे जाताना हे आलं तर बरोबर त्यांच्या तारखेच्या नियमाप्रमाणे तिथं जावा. आपली संघटना मोठी दाखवा, समाज मोठा दाखवा. माझ्याकडे एक तुमच्या सगळ्यांच्या अण्णाभाऊच्या आशीर्वादानं वर्तमानपत्र आहे. 17 वर्ष वर्तमानपत्र चालवतोय. यूट्यूब चॅनलला माझ्या 25-30 लाख लोक बघतात. जेवढ्या ताकदीनं आरक्षणा रेटा देता येईल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं आरक्षणासाठी रेटा देऊया. आणि आरक्षण आपल्या मांग समाजाच्या पदरात आपल्या प्रगतीनुसार, लोक म्हणतील लोकसंख्येच्या प्रमाणात ती सरकार ठरविल. जी लेमट दळबद्री आहे आणि जे लेमट सुधारले त्या सुधारलेल्या माणसाला सरकार बाजूला ठेवील आणि दळबद्री आहे त्याच्या हाताला धरील. काय सांगता येते? याचा अर्थ असा आहे, पिचलेल्या समाजाला समान पातळीवर आणण्यासाठी राज्यश्री शाहू महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची वाटणी समान झाली पाहिजेत. ही मुद्दा धरून आपल्याला सरकार कशा पद्धतीने आरक्षण देणार आहे तो येणारा काळ ठरवणार आहे. मात्र आरक्षण आपल्याला मिळणारच आहे एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. सचिन भाऊंचे हात मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाच्या नेत्याचे हात मजबूत करण्यासाठी संघटना बाजूला ठेवा, पक्ष बाजूला ठेवा, फक्त नजरेसमोर समाज ठेवा आणि एक संघ राहावा एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय अण्णा, जय महाराष्ट्र, जय हिंद.